तर नमस्कार मित्रांनो, आपण कधी सकाळी-सकाळी मामा आणि त्यांच्या टरबूजच्या आणि मिरचीचा प्लॉट करायला आलो होतो बरं का. सोबत मामा आणि ते बी होते. मग आपण फायनली गेलो मामा आणि त्यांच्या घराचे काम चालू होतं. तिकडे मामा आणि त्यांचं पाणी मारायचं काम चालू होतं. मोठे मामा बोलले, "चल," म्हणे, "मला मळ्यात सोडून दे." कारण की मामा आणि त्यांना बाहेर द्यायला जायचं होतं. त्यानंतर आपण घरी आलो. तू घरी येऊन बघतो या मामाचं कोल्ड मीटिंगचं काम चालू होतं बरं का. घरी कोण नव्हतं त्यामुळे आपण ढोरांना चारा टाकून दिला बरं का. फायनली आपला चारा टाकून झाला होता. त्यानंतर मामांनी त्यांचा डबा घेतला आणि निघालो मळ्याकडच्या दिशेने. कारण की कोणीच घरी नव्हतं. मला डबा द्यायला जायचं होतं बरं का. फायनली डबा देऊन दिला मामांचं जेवण असतं. आपणच बाहेर दिले बरं का. डबा घेऊन निघालो घरी. आल्यानंतर म्हशीला पाणी-बिणी पाजून दिलं आणि तिच्यावरती पाणी-बिणी टाकून आपण मस्तपैकी घरी आल्यानंतर गाडी घेतली. बोल निघाय भाऊ पोहायसाठी. पोहायचा आपण एकदम भारी ब्लॉग टाकलाय तो तुम्ही नक्की बघा बरं का. आपण एन्जॉय करून घरी आलो. घरी आल्यानंतर मामांचा फोन आला खाद्याची गोण घेऊन ये. मग आपण गाडीवरती गोण आणि गोणीवरती पाटी ठेवून निघालो बरं का मळ्यात. मळ्यात आल्यानंतर परत आपल्याला ऑर्डर आले चहा घेऊन जाय मळ्यात. या मस्तपैकी चहा प्यायला बरं का. त्यानंतर आपण गाडीत पेट्रोल टाकून आपल्याला थोडं गावात काम होतं बरं का. तेच करायचं होतं. गावात आलोच म्हटलं कशाला चक्कर वाया घालायचं भाऊ. आपण घेतली बरं का कटिंग-बिटिंग करून. कटिंग केल्यानंतर आपण केक-बिक पॅक करून घेतला बरं का. आपलाच बर्थडे होता. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो नक्की करा बरं का.